36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. शेगाव खामगाव महामार्गावर एक भीषण तिहेरी अपघात झाला. या दुर्दैवी अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू तर 25 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. तर वाहनांचंही मोठं नुकसान झालंय. हा भीषण अपघात एका खासगी प्रवासी बस, महाराष्ट्र राज्य परिवहन बस आणि एका बोलेरो वाहनामध्ये झालाय. या अपघातामध्ये एका भरधाव वेगाच्या बोलेरो वाहनाची ST बसची टक्कर झाली आहे. त्यानंतर मागून येणारी एक खासगी प्रवासी बस या अपघातग्रस्त वाहनांना धडकली आहे. या भीषण अपघातामध्ये 7 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 25 जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील कारवाई सुरू केली. जखमींवर खामगाव येथील सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. हा भयानक अपघात कसा झाला आणि कोणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप कळलेलं नाहीये. पण या अपघातामुळे परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झाले. अपघातग्रस्त बोलेरो शेगावहून कोल्हापूरकडे जात होती आणि महाराष्ट्र राज्य परिवहनची बस पुण्याहून परतवाडाकडे जात होती. या दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. खासगी वाहतुकीच्या बसची या दोन्ही अपघातग्रस्त वाहनांवर धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की 7 जणांचा मृत्यू झाला आणि 25 जण जखमी झाले. त्यापैकी 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येते. हा अपघात इतका भीषण होता की तिन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. सध्या घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित असून पुढील कारवाई सुरू आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे, चिखलदरा.